अरे रे रे रे, नीटचे पेपर फुटलेत. किती दिवस होऊन गेले. कोर्टात केस सुरू आहे, पण त्याचा निकाल लागत नाही. परंतु जे मुलं प्रामाणिकपणे पेपर दिले, ज्या मुलांनी, ज्या आईवडिलांनी आपल्या गरिबीतून पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना क्लासेस लावलीत, त्यांना शिकवलं आणि त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला, त्या मुलांवर अत्याचार नाही का? जेव्हा कळायला लागलं की देशातील गरीबातला गरीब मुलगासुद्धा नीटचे एक्झाम देऊन राहिला आहे आणि कोणी वकील, कोणी डॉक्टर, कोणी कलेक्टर बनत आहे आणि उच्चभ्रू पोरं अभ्यास करत नाही, पास होत नाही, तर त्याकरिता म्हणून ही पेपर फुटी आहे. हे गरिबांच्या मुलांसाठी पेपर फुटला नाही, पण त्या गरिबांच्या मुलांचा तिळमिळाट झालेला आहे. अशी दशा का व्हावी? याला जबाबदार कोण? याच्या मागचा गुन्हेगार कोण? आणि हे का व्हावं? मग एक्झाम कशाला? सरळ आपले पोरांना घरी पेपर सोडवायला देऊन द्यायचे. फार वाईट आहे, गंभीर आहे. असे गंभीर विषय सर्व महिलांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे. नीटचा पेपर फुटणे म्हणजे सर्वसाधारण गोष्ट नाही. त्या वडिलांनी, आईनी, पालकांनी एकत्र न येणे म्हणजे ही मानसिक गुलामी नाही का? जर कुणाची भीती असेल तर सर्वांनी मिळून एकत्र यावे आणि लढा द्यावा. जय महाराष्ट्र.